पत्रकार परिषद घेण्याचा तात्पर्य हे होता की कुठे ना कुठे संघटन सजन हा जो कार्यक्रम आहे आमच्या पार्टीचा एक नॅशनल प्रोग्राम आहे. या नॅशनल प्रोग्रामला कसं बदनाम करायचा याचा प्रयत्न वारंवार विरोधी पक्षांकडून सुरू आहे आणि विरोधी पक्षांचे काही लोक इथे बसून या प्रकारचे फोटो व्हायरल करून त्या कार्यक्रमाच्या हवा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. ह्या फोटोंमध्ये असं काहीच नाही आहे की मी काही बंद कमरांमध्ये बसून त्यांना काही निवेदन देतो. ह्या खुल्यामध्ये बसून मी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि ह्या पत्रांमध्ये मी आपल्याला त्याची प्रत दिलेली आहे. ह्या पत्रांमध्ये एवढंच लिहिलेलं आहे की आपण भेटण्याची वेळ द्यावा. 20 ते 25 लोक याच्यामध्ये माजी महापौर आहे, माजी स्थायी समिती अध्यक्ष आहे, पुष्कळ नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, असे लोकांचे नाव त्याच्यामध्ये आहे आणि ते सर्व लोक पर्यवेक्षकांना भेटण्यासाठी कॉर्डिनेटरकडून वेळ मागायला पत्र देत होते आणि ते पत्र देत त्यावेळीस कॉर्डिनेटर जे होते त्यांच्या त्या दिवशी वाढदिवस होता. ते कॉर्डिनेटर म्हणून जिया पटेलजी, ते आमचे पार्टीचे वरिष्ठ नेते आहे, त्यांचा त्या दिवस वाढदिवस होता आणि ते वाढदिवस असल्यामुळे ते आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये होते. फॅमिली फंक्शनमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी मला तिथेच बोलावलं आणि मी त्यांना जाऊन तिथे त्यांना पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चिकन पार्टी ह्या प्रकारचं जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की याच्यामध्ये कोणतेही प्रकारची ताट माझ्यासमोर ठेवलेले नाही आहे, गिलास पण ठेवलेला नाही. ते जेवण करत होते, त्यांच्या जेवणाच्या वेळेस मी तिकडे पोचलो आणि मी त्यांना ते निवेदन दिलेलं आहे की आम्हाला भेटण्याची वेळ द्यावं. हा जिया पटेल जे आहे ते अल्पसंख्याकाचे फार वरिष्ठ नेते आहे. त्यांना याच्या अगोदरसुद्धा काही जबाबदारीपासून वंचित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आतासुद्धा त्यांना आणि मला कुठे ना कुठे बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून सुरू आहे. याच्यामध्ये हे तपासचा भाग आहे की हा कोणी पसरवलेला आहे, हा जे व्हायरल झालेला आहे किंवा हा जे प्रिंट झालेला आहे हा कोणाकडून झालेला आहे, हा सगळी गोष्ट थोडासा तपासचा विषय आहे. आमच्या प्रोग्राम जे आहे काँग्रेस पार्टीचे जे प्रोग्राम आहे माननीय आमचे वरिष्ठ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गेजी, आमचे नेते माननीय राहुलजी गांधी, माननीय प्रियंकाजी गांधी, सोनियाजी गांधी यांच्या माध्यमातून एक चांगला प्रक्रिया, एक चांगला प्रोग्राम नागपूर शहरात सुरू झालेला आहे आणि त्यांची प्रक्रिया सुरू आहे. याला कुठे ना कुठे बदनाम करण्याचा प्रयत्न नागपूर शहराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऑलरेडी तक्रार गेलेली आहे आणि त्यांचं पण म्हणणं हेच आहे की या पत्रांमध्ये अशी काही गोष्टी नाही ज्याला लपवण्यासाठी किंवा काही कोणाच्या कंप्लेंटसाठी या प्रकारच्या त्याच्यात काहीच नाही आहे. फक्त वेळ मागितलेली आहे आणि वेळ मागितणं हा काही चुकीचा नाही. कारण ऑलरेडी जे ऑब्झर्वर आलेले आहे त्यांनी ते भेटण्यासाठीच आलेले आहे, सर्वांना 1 to 1 भेटण्यासाठीच आलेले आहे आणि जेवढे लोकांचे ते पत्रांमध्ये सही आहे किंवा नाव आहे ते 4-4, 5-5 टर्मचे नगरसेवक आहे, पीडित काँग्रेसी लोक आहे. असे लोक जर काँग्रेसपासून किंवा प्रभारीपासून वंचित राहिले तर मला असं वाटते की जमिनीची जे प्रॉपर जे स्थिती आहे ते त्यांच्यापासून वंचित राहून जाईल. म्हणून ह्या सगळ्यांचे मत आहे की प्रभारीने आमच्याशी भेट करावं.